चित्रपटसृष्टीत काही असे तारे उगवतात जे त्यांच्या तेजस्वितेने काळ बदलून टाकतात. अशीच एक तारा होती सौंदर्याची मूर्ती आणि भारतीय सिनेसृष्टीची व्हीनस म्हणून ओळखली जाणारी मधुबाला. तिच्या चेहऱ्यावरील हास्य इतके मोहक होते की पडद्यावर केवळ तिची झलक पाहणेही चाहत्यांसाठी एक पर्वणी असायची. मात्र या दिमाखदार आयुष्यामागे एक अशी कहाणी दडली आहे जी तिच्या सौंदर्य आणि यशापेक्षा खूप वेगळी, एकाकी आणि संघर्षमय होती. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. दिवंगत अजरामर अभिनेत्री मधुबाला यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या 3 गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत. पहिलं, जन्मापासूनच दुर्दैवाचा शाप. मधुबाला जन्मतःच व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट म्हणजेच हृदयात छिद्र असणे या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या. लहानपणी या आजाराचे निदान झाले नव्हते. 1945 मध्ये फुलवारी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना रक्ताची उलटी झाली, तेव्हा हा आजार उघडकीस आला. डॉक्टरांनी त्यांना जास्त काम आणि शारीरिक ताण टाळण्याचा सल्ला दिला होता. तरीही कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांनी आपल्या 36 वर्षांच्या आयुष्यात अनेक हाल अपेष्टा सहन केल्या. मुघले आझमच्या शूटिंग दरम्यान त्यांना कठीण साखळ्या परिधान कराव्या लागल्या होत्या आणि काही दृश्यांसाठी थंड पाणी अंगावर घ्यावे लागले होते, ज्यामुळे त्यांची तब्येत अधिक बिघडली. दुसरं, हॉलिवूडची ऑफर. केवळ भारतातच नाही तर पाश्चात्य देशांमध्येही मधुबाला यांच्या सौंदर्याची जादू पसरली होती. ऑस्कर विजेते अमेरिकन दिग्दर्शक फ्रँक कॅप्रा यांना मधुबाला यांना त्यांच्या हॉलिवूड चित्रपटात कास्ट करायचे होते, पण त्यांच्या वडिलांनी ही ऑफर नाकारली. अमेरिकेतील एका प्रसिद्ध मासिकातही त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करणारा लेख प्रकाशित झाला होता. तिसरं, इंग्रजी बोलणे आणि ड्रायव्हिंगचे कौशल्य. मधुबाला कधीही शाळेत गेल्या नाहीत, परंतु त्यांना भाषा शिकण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी केवळ 3 महिन्यात इंग्रजी संभाषणांचे धडे घेतले. विशेष म्हणजे त्या वयाच्या 12व्या वर्षीच गाडी चालवायला शिकल्या होत्या आणि त्यांच्याकडे ब्यूक, शेव्हरलेट, स्टेशन वॅगन यांसारख्या तब्बल 5 गाड्या होत्या. थोडक्यात मधुबालाचे जीवन हे पडद्यावरील ग्लॅमर आणि वैयक्तिक आयुष्यातील वेदना यांचा एक विरोधाभास होता. तिच्या सौंदर्याची, अभिनयाची आणि निडर वृत्तीची कहाणी आज 50 वर्षांनंतरही प्रेरणा देत आहे. तिने केवळ 2 दशकांच्या कारकिर्दीत भारतीय सिनेमावर जी अमिट छाप सोडली, ती आजही मुघले आझम मधील एका अजरामर दृश्याप्रमाणे तिच्या चाहत्यांच्या हृदयातील ज्योत कायम तेवत ठेवते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.